नमस्कार, येवकार तुमकां. आज आमी 4 इंटरव्यूची सिरीज तुमच्या मुखार घेवन येता आनी सगळ्या इंटरव्यून आमी प्रश्न एकूच विचारता की जे कॅश फॉर जॉब्स स्कॅम जाल्ले आसा ते भारतीय जनता पक्षाक कितले म्हारग पडटले. इंटरव्यू करता करता आमी जेन्ना लोकां कडेन उलयले तेन्ना कळ्ळें की हे कॅश फॉर जॉब्स भारतीय जनता पक्षाक कितले म्हारग पडटा तातूंत काँग्रेसीकूय कितले म्हारग पडूं शकता किंवा काँग्रेसीचो फायदो जावं शकता हे एनालिसीस करतले. म्हणून आमी आपयल्ले आसा काँग्रेसीचे आदले गोंय प्रदेशाध्यक्ष, सद्या काँग्रेस वर्किंग कमिटीचे मेंबर, जाणी हालीं इलेक्शनां जिखयल्या. झारखंड इलेक्शन जिखयलें, हालींच ते मणिपूर आशिल्ले आनी गोंयान मेळपाक डिफिकल्ट जाली. गिरीश चोडणकर, इलेक्शनाचे मागीर उलोवया. गोंयचे यू कीप ट्रॅक ऑफ गोवा काय वेळ मेळटा तेन्ना? डेफिनेटली गोंयचे हेचेर लक्ष दवरपाकूच पडटा. बेजिकली जे इश्यूज चुकोन उरता ऑपोजिशना कडेन थंय मागीर हांव ते गॅप फील करपाक प्रयत्न करता. ओके, कॅश फॉर जॉब स्कॅम. आमी फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांक विचारता की म्हारग पडटले भारतीय जनता पक्षाक अशें दिसता तुका? जालां कितें, भारतीय जनता पक्षाचो सरकार हाका एक आत्मविश्वास निर्माण जाला की गोंयांक कितेंय कर त्या लोकांक फुडोवपाक शकता. तेन्ना एक न्यू कॉन्सेप्ट डेवलॉप केला, पॉलरायझेशन. म्हणजे जेन्ना जेन्ना ते त्रासान पडटात, जेन्ना जेन्ना ते नेगेटीव जातात, जेन्ना जेन्ना तेंचे करप्शना वयर सरतात, तेन्ना एक हळूच वेगळो हिंदुत्वाचो एजेंडा मुखार आसता आनी तेजी वेगळे वेगळे फ्रंटल आसतात तेंची. ते केन्ना शिवाजी महाराजाचे मुखार घेवन येतले, केन्ना मुस्लिमाचो इश्यू घेवन येतले, केन्ना पोर्चुगीज हाडटले, नाल्यार चर्चीक मदीं हाडटले. सो अशें करून ते सगळे हितूंतल्यान ते घुस्पोवपाचो प्रयत्न करतात. आनीक थोडी मायंड लोकांची ज्या हेजेर फोकस करपाक आमी ओपोजिशन व्हरपाक सोदतात ते थंयच्यान कुशीक व्हरपाक ते खंय तरी सक्सेसफूल जातात. म्हारग पडटले काय पडचे ना हें तांकां म्हारग पडपाक जाय. म्हारग केन्ना पडटलें की आमचे गोंयचे लोक आनी गोंयचे तरणाटे विचार करपाक लागतले की ह्या सरकाराची मॅरिट्स आनी डिमॅरिट्स कितें. फक्त हिंदुत्वाचेच हेजेर कॅरी जातले काय कितें, मुस्लिमांक गाळी मारप, गोंयचे सायबाक खंय कितें तरी म्हणप. आनीक ह्या हितून गोंयच्या लोकांची जी मायंड आसा, खास करून यूथ, हांकां भ्रमीत करून वेगळे व्हरतले त्या फोकस. तांकां चिंतपाक बंद करतले आनी तेणी कितें चिंतप हें सरकार ठरयता आयज. म्हणजे आयज आमचो यंगस्टर कितें चिंततलो, जावं आमचे लोक कितें चिंततले, वोटर कितें चिंततले, हें कोण ठरयता? लोक ठरयनात. नॅरेटिव्ह ते सेट करतात आनी लोकांनी कितें विचार करप आनी लोकांनी कितें डिस्कस करप हो भारतीय जनता पार्टीचो एक सोशल मिडिया जो गट आसा तेंचो ते ठरयतात. आनी ते वेगळे वेगळे माध्यमांतल्यान हे कम्युनिटी भितर हाडटात, सोसायटी भितर हाडटात, वेगळे वेगळे ग्रुपां भितर पावयतात. आनीक तेंची जी विचार करपाची शक्ती आसा ती विचार करपाची शक्ती आपल्या हातीन घेतात. सो इनडायरेक्टली तूं म्हणटा की काँग्रेसीक कांय फायदो जावपाक ना 27 गजालीचो. लोक कॅरी अवे जातले, हिंदुत्वाच्या एजेंडाचेर कॅरी अवे जातले आनी काँग्रेसीक कांय फायदो ना. हांव हेका पॉलिटिकल फायदो हांव हेजेर पळयत ना. भाजपाक लॉस जातले अशेंय म्हणिना तूं? हांव हेच्याच खातीर चिंततलें की जो मेरेन आमचो युवकाक दिसना आमचेर हो जो हिंदुत्वा करपी असो सरकार आसा तो आमचेर अन्याय करता, हो जेन्ना त्या सर्कलांतल्यान तो भायर सरतलो, जावं ताका आमी भायर काडपाक शकतले, जावं सोशल थिंकर तांकां भायर काडपाक शकतले, तेन्नाच BJPचें खरें रूप तांकां कळटलें. कारण तेन्ना इंडिपेंडंट ते विचार करतले. तेन्ना आयज आमचो युवक इंडिपेंडंट विचार करना. तांकां इंस्टाग्राम, फेसबूक हे तांकां कितें विचार करप, जावं कितें डिस्कशन करप आनी कोणाक गाळी मारप हें आयज ते डिसायड करतात. सो जेन्ना आमचो युवक हितूंतल्यान भायर सरतलो आनी रियलिटी वर्ल्डांत येतलो, तो एक वर्च्युअल वर्ल्डांत आसा, त्या वर्च्युअल वर्ल्डांतल्यान तो रियलिटी वर्ल्डांत येवपाक जाय. आनी तेन्ना कळटलें की हो जो प्रमोद सावंताचो सरकार आसा, BJPचो जो सरकार आसा, नरेंद्र मोदीचो सरकार आसा, हो देश फाटल्यान व्हरता, गोंय फाटल्यान व्हरता. आयज गोंयचें डिस्ट्रक्शन जाता,
आयज विश्वजिताचें आनीक CMाचें कॉम्पिटिशन चालू आसा. कोण जमीन फास्ट काबार करतलो तो, कोण गोंय फास्ट काबार करतलो तो. आनीक जॉब हें गोंयच्या फ्युचर जें आसा तरणाट्यांचें, ह्या हेजेर आयज तेणी हल्लो केल्लो आसा. सो आतां हे सिरियसली घेतला काय घेवं नाका, एकूच प्रश्न म्हाका उत्तर मेळसर हांव घुंवडयत रावतलो अरावंड डेट की युवकांक कॅश फॉर जॉब्स स्कॅम हाजे दुख्ख लागलां अशें दिसता तुमकां काय लागून अशें दिसता? पळय, जनरली भुरगो जो गव्हर्मेंट जॉब आनी गव्हर्मेंट आन्सर करून सिरियसली विचार करता ते सायजेबल आसा. पूण तो जो पयशे कोण मागतात जावं तो जाणें कोणाक पयशे दिल्यात तो म्हाजे कडेन येता, म्हाका फोन मारता खुबशे, बाबा हे तुवें फायट करपाक जाय कोर्टान. हांवें म्हणलें तूं कंप्लेन दिवपाक रेडी आसा? कारण कोर्टान जर आमी, हांव प्रेजिडेंट आसतना इश्यू जाल्ले कोर्टान वचपाचें. कोर्टान गेले त्या बरोबर फर्स्ट प्रश्न येता हो पॉलिटिकल फायदो घेवपाक येतलो म्हणटा कोर्टान वय गेले जाल्यार. सो आमची लढाई आसा ती भायर आसता, रस्त्याचेर आसता. पूण कोर्टान हे मॅटर आसलो जो विक्टीम आसा तो मुखार सरपाक जाय. आयज कितें म्हणटा खुबशे पेरंट्स सुद्दां हय करुया, सगळें करुया, पूण आमच्या नांवान नाका आनी कोणाच्या नांवान. सो कंप्लेन दिवपाक कोण रायना. पयशे दिल्याक कोणें घेतल्याक सगळें सांगता, पूण तूं मुखार येवन सांगपा तयार आसल्यार तो म्हणटा ना. कित्याक भिता म्हणटा तो म्हणटा एक म्हणजे गव्हर्मेंट आपल्याचेर रिवेंज घेतलो की आपल्याक मुखारलो जॉब आसा तो मेळपाना. सो ताका एक आस आसता, जावं ताका आस दिल्ली वयतला की तुका मुखार आमी जॉब एडजस्ट करतले. अशी कितलीशींच प्रकरणां येयलीं पुलीस रिक्रुटमेंटाचे जावं PWDचे रिक्रुटमेंटाचे की जंय चीफ मिनिस्टराचें ऑफिस डायरेक्टली इनवॉल्व जाल्लें आसता, जंय मिनिस्टर डायरेक्ट इनवॉल्व जाल्ले आसतात. ते सांगता कोणा कडेन पयशे दिल्ले आनीक खूब कडेन आमी थोडे बोवाळ जातकर पयशे परत दिले. हांव सांगता तुका एक प्रामाणीक म्हणजे आतांचे ज्या हितून पॉलिटिक्सांक आमी चिंतता त्या प्रमाणे प्रामाणीक की एक PWDचे स्कॅम आमी एक्सपोज केल्ले आनी इन रायटींग आमी कंप्लेन दिल्ली आसा DGP कडेन. आमी खंय कशे पेपर कॉम्प्रोमायज जातात ते सांगलेले आसा. आनीक ते जातकर ते स्कॅम एक्सपोज जातकर गव्हर्मेंटान ते PWDचे जॉब स्क्रॅप केले. तेजे नंतर जेणे पयशे घेतलेले तेणे पयशे परत दिले. पूण सगळे दिले ना, 70% दिले आनी 30% हे BJPचे एक 2 लिडरांची नांवां तो तांकां सांगतालो, हे आपणे दिले, आपल्या कडेन आशिल्ले ते आपूण दिले. पुढे 30%चे पयशे आसता ते हेजे कडेन वचून तूं घे, ते आपणे तेंचे कडेन ओपनली नांव घेतालो. ओपनली नांव घेतालो. सो गोंयांक हे पळय जॉब स्कॅम कितें चल्लां सगळें हे आयचे आनी कालचे न्ही, हे 2010 वर्साच्यान हें प्रकरण चालू आसा. जेन्नाच्यान BJPचो सरकार सत्तेर येयलो तेन्नाच्यान 12च्यान 10 तुमचो आशिल्लो, आमचो आशिल्लो 12तल्यान हें कॉमेस जालें. म्हणजे जवळ जवळ 10 वर्सां म्हाका म्हणपाक जाय आशिल्लें 10 वर्सां गेले. 10 वर्सांक हे स्कॅम सरळ चालू आसा आनी लोक ते अशें केलां की लोकांनी ते एक्सेप्टूय केलां. कारण जर तो पयशे घेवपी जबाबदार आसा तितलो पयशे दिवपी जबाबदार आसा. सो कोणी उलयना की बाबा करप्शनचे 2 एंगल आसा. द वन हू इज गिविंग ब्रायब इज ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल. एब्सोल्युटली. सो पयशे बरें तो तुका सांगना, तो तुका फक्त सांगता जेन्ना प्रॉब्लम. हांवें एका DGP कडेन धाडलो त्या टायमार हांव प्रेजिडेंट आसतना आनी DGPक फोन मारलो असो आसा ताका कशें हेल्प करपाक मेळटा पळय म्हणून. तो म्हणजे ताणें पयशे सुद्दां दिल्ले पूण तो रेकॉर्डाचेर येवन कंप्लेन दिवपाक सोदना. सो जेन्ना तो रेकॉर्डाचेर कंप्लेन दिवपाक सोदना, तेजे फॅमिली दिवपाक सोदना, कारण ते भिताक. एक म्हणजे गव्हर्मेंट हॅरेस करतलो आनी दुसरें म्हणजे मुखाल्ली जॉबाची ऑपॉर्च्युनिटी आपल्याक मेळची ना. सो ह्या हितून पूण तो इतलें समाधान आसता की पयशे परत मेळ्ळे म्हणटा ते. सो पयशे परत मेळ्ळे हेजें समाधान तांकां. लॉस जावना म्हणून. लॉस जावना म्हणजे आमची सोसायटीची सुद्दां थिंकींग खंयच्या लेवलाचेर पावत येयल्याक हेजेर होय थिंकींग करपाची हें गरज आसा. म्हणजे आयज तुमी जर पळयलें की गेल्या 10 वर्सांक जे जॉबाक लागल्याक तितूंतले 70% पयशे दिवन जॉबा लागलेले आसात. गव्हर्मेंट जॉबा लागलेले आसात. 10 वर्सांचे इन्व्हेस्टिगेशन जर केलें जाल्यार थंय कोणूच मेळपाना. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुद्दां आसताले ते पयशे दिवन जर जॉबा येयले जाल्यार कितें. आयज जेन्ना इन्व्हेस्टिगेशन चलता गव्हर्मेंटाची तांकां ऑर्डर आसा डायरेक्ट की तुमी इन्व्हेस्टिगेशन करनाकात. तेंचो मोबायल जो लॅबांक धाडपाचो आसता, फॉरेन्सीक लॅबांक चॅक करपाक, ते मोबायल खंयचेच कोणाचेच धाडलेले ना, खंयच्याच हेजेर रेड जाल्लो ना. म्हणजे एक विक्टिमाची रेड जावपाक जाय न्ही, जाणें पयशे घेतले आनी तेजे तेणें खंय खंय बरोवन दवरले, कोणा कडेन दिले, कोणा दिले.
कारण हेंची सगळ्यांची धागेदोरे जे आसा ते सरकारान जे वयर बसलेले आसा तेंचे कडेन असले कारणान पुलिसांक इन्व्हेस्टिगेशनाक फ्री हँड दिल्लो ना, तांकां कोणाकूच हॅरस करप ना, तेंचे कोणाच्या घरा कडेन वचप ना, तेंचे मोबायल फॉरेन्सिकाक धाडप ना, हें इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. ओके, म्हाका एक सांग पळय, ही आतां लिगसी कायंड ऑफ सद्या चल्ला, म्हणजे जे कॅश फॉर जॉब्स आसा पळय न्ही ते काय भारतीय जनता पक्ष करता अशें सद्या जाल्लें आसा, पूण ताच्या पयलीं बी जे सरकारां जाल्लीं तातूंतय लोकांनी पयशे दिवन जॉब घेतिल्ले आसा. आय डोंट नो वेन इट स्टार्टेड, इट कॅनॉट गो अप टू बांदोडकर, कित्याक तेन्ना गव्हर्मेंट जॉबाक लोक रेडी नासताले, पुलिशेन आपोवन हाडून कॉन्स्टेबल करचे पडटाले म्हणून आयकलां तेन्ना. सो ही जी लिगसी समवेअर स्टार्ट्स फ्रॉम काँग्रेस, एंड आय एम नॉट गिवींग क्लीन चीट टू BJP ऑल्सो, बिकॉज देन थंय मदींच कॉमेंटांचें आमकां चड टेन्शन येता, मोदी मिडिया गोदी मिडिया म्हणटाले. स्टार्टेड फ्रॉम काँग्रेस एंड टेकन ओवर बाय BJP. तुवें पळयलें सगळो ट्रेंड. आतां कोण जॉब कसो विकता आनी कसो दिता, एक कडेन अशें सुद्दां आसता की एक्चुली तो जॉब विकलेलो वचना हायर लेवलाचेर. सो मिडल मॅन तो आसा तो एक 20 जाणां कडल्यान पयशे घेता जॉब आनी तो आपूण करता म्हणटा, आनी तो ते सिलेक्ट जाल्याक तेंचे कडले पयशे दवरता आपल्या कडेन, आनी जे सिलेक्ट जावना तेंगेले पयशे परत दिता. आम टॉकिंग अबाउट लिगसी, हेंय एक प्रकरण आसपाक शकता. सो काँग्रेसी टायमार अश्यो कंप्लेनी नाशिल्ल्यो. हांव म्हणना की काँग्रेसी टायमार जालें नासतलें म्हणून, जालें आसतलें, थोडे मिनिस्टर आशिल्ले डेफिनेटली करता आसतले, हांवें थोडी गजाली आयकल्ली आसा, पूण अशें होलसेल सगळे सर्रास सगळे कॉम्प्रोमायज, म्हणजे तुजो एक एग्जाम कंडक्ट करप, इंटरव्यू कलेक्ट करप हो फार्स. आमचे सरकारान आमी पळयल्यात लागीं, आमी केन्नाय सुद्दां सांगताले बाबा हो आमचो वर्कर जावं म्हूण हांकां जॉब दिवपाक जाय. आमचे जे लिडर आसताले ते सांगताले की रिटन एग्जाम पास जावनी, रिटन एग्जामीक आमी कॉम्प्रोमायज करची न्ही, ओरल इंटरव्यूक जे 10 कितें मार्क्स आसतात थंय आमी कितें तरी करून ट्राय करुया. पूण बेसीक रिटन एग्जाम पास जावपाक, बेसीक जो फंडा आसा की रिटन एग्जाम पास जावनी. आनी अशें कितलींशींच प्रकरणां हें जालीं की जॉब रिटन हें जावना म्हणून कितले बॉडी स्क्रॅप्स करपाकूय पडलेले आमच्या टायमार. सो आमचो जो एक मुळावो जो आशिल्लो फावंडेशन की एक बेजीक एंट्री क्रायटेरिया जी आशिल्ली थंय कॉम्प्रोमायज जायनाशिल्लें. ओरल इंटरव्यू करून मागीर तो फावोर बाबा हो ते गेलो हें केलो, पूण पयशांची हांव सर्रास म्हणना, हांव म्हणत एक 10% जॉब तेन्ना सेल आवट जाल्ले आसतले, पूण बाय एंड लार्ज वर्कर जावं अशें कोणी एडजस्ट करताले, पूण मॅरिट्सांचेर आशिल्ले. तूं चॅक करून पळय, गव्हर्मेंट स्टाफ जो काँग्रेस टायमार रिक्रूट जाल्लो तेजी क्वॉलिटी आनी तेजे नंतर क्वॉलिटी कशी जाली ती पळय. नाजाल्यार अशें जावपाकूच शकना की सगळेच जे हुशार लोक आसात ते 70रीत बसतात, म्हणजे सगळे वाळपयचे आनी पोरयेचेच पास जावपाक शकना एग्जाम. सो जावं मिनिस्टराचो कोण तो PA आसा ताका 90% 95% मार्क्स पडपाक शकता. केन्ना पडपाक शकता, तेगेले जर हायस्कुला लेवलाचे जर मार्क्स त्या कॅटेगरी आशिल्ले जाल्यार जातलें आशिल्लें, नाजाल्यार ते जायना. सो इट्स अ कंप्लीट ओपन. इट्स नॉट अ लिगसी म्हणटा तूं, लिगसी न्ही ती, डेफिनेटली जावपाक शकता. स्टार्टेड विथ BJP, इट स्टार्टेड विथ BJP, पूण तेंचे कितें आसा, तेंचे दाखोवपाचे दात वेगळे आसता आनी खावपाचे दात वेगळे आसतात. तेंगेले तूं जर हिस्ट्री करून पळयलो, कॅझिनोचोच एग्जाम्पल घे. कॅझिनोक ते म्हणटाले काँग्रेसीन हाडले म्हणून आमी दवरली. आयज तांचो कॅझिनो म्हणटा ATM जाल्लो आसा. आयज ते कॅझिनोक लुटतात. आयज म्हाका दिसता कॅझिनोवाले खंय तरी रियलायज जाल्यात की BJP आमकां लुटता. तेणी कितें केलो, तेणी एक कायदो पास केलो ऑन अ कॅझिनो, गोवा गॅम्बलिंग एक्ट. त्या एक्टांक पास करून तेणी फक्त तो एक्ट कॅझिनोवाल्यां कडल्यान पयशे लुटपा खातीर भिवयलो. आजून ताका तो एक्ट पास केल्यार जवळ जवळ आतां 10 वर्सां जावन मायज जालीं, आजून तो इम्प्लिमेंट जायना. कित्याक पास केलो एक्ट? म्हणजे गेमिंग कमिशनर बी, गेमिंग कमिशनर खूब तेंचे खूब टोटल तेंगेले करप्शन बंद जाता आशिल्लें, म्हणजे ते ट्रान्सपरन्सी येता आशिल्ली आनी रेव्हेन्यू गव्हर्मेंटा येता आशिल्लो. आनी तेन्ना एक टायमार टार्गेट केल्लें की वर्साक 5000 कोटी गोंयचें आमकां लुकसाण जाता म्हणून, कारण जी एंट्री जाता ती दाखयना. सो आयज कायदो पास केलो, लोकांक दाखयले आमी, आनी तो कायदो घेवन तेणी कॅझिनोक ब्लॅकमेल केले आनी कॅझिनोवाल्या कडल्यान पयशे घेतले. अशें तेणें सर्रास कितल्योश्योच केले. तेजे नंतर ते डायरेक्ट कोर्टाक यूज करपाक लागले. म्हण तेणी एक पळवाट काडली की
की कोर्टान धाडप आनी कोर्टा कडल्यान ते अप्रुवल करप आनी कोर्टान गव्हर्मेंटान डिफेंड करप ना आनी कशें दाखोवप की कॅझिनोची जी लायसन्स रिन्युवल जाताली परमीट ती तेणी सेम प्रकरणान केली. थ्रू कोर्ट वेटिंग करून घेतालो. आतां तेणी हें केलें. हांव एप्रिसिएट करता तेंच्या हितून भितर जो एकलो एक क्लॅरिटी दाखयल्याक आनीक ओपोजिशन जावन सुद्दां हांव ताका एप्रिसिएट करता तो लक्ष्मीकांत पार्सेकर जो गोंयचो मुख्यमंत्री आशिल्लो. ओके, ताका तेजेर लोकांनी उलयलें खूब हें आशिल्लें जालें आसतलें, करप्शन जालें आसतलें, पूण तेगेली एक हांव तोखणाय करता की तेणें जॉबांक रिक्रुटमेंटाक ट्रान्सपरन्सी हाडची हें तेजेर तेणें फावंडेशन घातलें. तेणें 2016 एक कॅबिनेट रेजोल्युशन पास करून घेतलें आनीक जितले डिपार्टमेंट जॉब रिक्रूट करताले ते स्क्रॅप केले. हें तेणें डॅरिंग दाखयलें, तेणें गट्स केलें. आनी जे आयज आमी गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आमी जेजेर आयज उलयता सरकारान, सरकार आपल्या आपुणूच आपली पाट तोडून घेता की आपणी केलें म्हणून. डॉक्टर प्रमोद सावंत सांगता आपणें हाडलें म्हणून. तेजें एक्चुअली फावंडेशन घातलेलें आमचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर. तेजे नंतर इलेक्शन अनावन्स जालें आनी तेणें सांगलें इलेक्शन जातकर आमी हे सगळे स्टाफ जे आसा ग्रूप डी सी सगळे नोकर भरती ती ह्या कमिशना मार्फत करची म्हणून. हें ताका हांव ओपनली पब्लिकली हांव तेगेलें तें एप्रिसिएट करता. तेजे नंतर तो स्वताच पडलो, जिखपा शकलो ना. तेजे नंतर मुख्यमंत्री कोण जातलो, पर्रीकर जालो आनी पर्रीकरा नंतर प्रमोद सावंत जालो. ह्या दोगांयनी एक्चुली ट्रान्सपरन्सी हाडटली जाल्यार तो एक्ट मुखार व्हरपाक जाय आशिल्लो, पूण तो मुखार व्हेलो ना. तेजे नंतर 2019 तो एक्ट पास जाता. ही गजाल खुबशे कमी लोकांक खबर आसा. 2019 हो एक्ट जाता, गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो कायदो जाता, जे बील आशिल्लें तें. आनी ते कितें म्हणटात की डिपार्टमेंटाचे सगळे डिपार्टमेंटाचे जितले जॉब्स रिक्वायरमेंट्स आसतले ते ह्या कमिशना कडेन धाडप आनी कमिशन एडवर्टायज करतले. म्हणजे आयज एक प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळी एग्जाम करता, ते वेगवेगळे आसा, सगळें सेंट्रलायज जातलें आनी एक ट्रान्सपरन्सी येतली. सो ह्या हेजेर 2019 तो कायदो जालो. आतां डॉक्टर प्रमोद सावंत म्हणटा तो आपणें हाडलो आनी आपली इम्प्लिमेंट केली म्हणून. म्हाका डॉक्टर प्रमोद सावंतान सांगचें 2019 ते 2024 कितले डिपार्टमेंटाचें रिक्रुटमेंट तुमी ह्या कमिशना मार्फत केलें आनी कित्याक केलें ना. म्हणजे ताका आन्सर येतलें आमी केलें ना. तेज्या पलीकडे वचून सांगता हांव कित्याक हांव कित्याक ब्लेम करता डॉक्टर प्रमोद सावंताक चड करून मुख्यमंत्र्याक. कारण हे सगळे हेजो मुख्य सूत्रधार जाता डॉक्टर प्रमोद सावंत. कारण तेणें हो कायदो इम्प्लिमेंटेशनाक हाडलो ना. कायदो तयार जालो. आतां तेणी पळवाट कशी काडली हें खुबश्या कमी लोकांक खबर आसा, कमी तरणाट्यांक खबर आसा. ह्या मुद्द्याचेर कोण उलयनात. हो कायदो जाल्ले त्या बरोबर डिपार्टमेंटाचो पावर रिक्रुटमेंटाचो वयता. म्हणजे जी डिपार्टमेंट आसा ती वयतात आनी तितून भितर कदाचित विश्वजीत राणे दुखलो आसतलो आनी जी तेंची मिटींग जी कथीत मिटींग तेंची दिल्ली जाली मुख्यमंत्र्याक आनीक विश्वजीत राणेक हाडून तितून भितर एक आयकूं येता की विश्वजीत राणेक हें कमिशन नाका आशिल्लें कारण ताका सगळे 70 लोक भरपाक जाय आशिल्ले. म्हणजे ताका आपूण कमिशन म्हणजे आपल्या डिपार्टमेंटाचो आपूण कमिशन आनी कोणें रिक्रुटमेंट करप ना हो पावर ताका जाय आशिल्लो. सो ती झगडी आसली. बाकीचे कॅबिनेट मिनिस्टरान दिसता की कमिशन जर जालें जाल्यार सगळे मॅनेजमेंट आसा मॅन्युप्युलेशनाचें ते मुख्यमंत्री एकलो करतलो आनी सगळे नोकर भरती हो मुख्यमंत्री आपल्याक जाय तशें करतलो अशें सगळे मंत्र्यांक दिसता. सो ह्या हेजेर तेंची एकमत जायना आनी तेंची ती झगडी चलतात. गोंयच्या तरणाट्याक जाय की हें रिक्रुटमेंट ट्रान्सपरंट पद्दतीन जावचें. आतां हेजेर पळवाट कशी काडली मुख्यमंत्र्यान आनी हांव मुख्यमंत्र्याक कित्याक ब्लेम करता तर मुख्यमंत्र्यान हो कायदो अमेंड केलो आनी एक वर्साचें एक्सटेंशन घेतलें. 2019 कायदो पास जालो. त्या कायद्या प्रमाणे डिपार्टमेंटाचे पावर सगळे ह्या कमिशना आयल्या रिक्रुटमेंटाच्या सेंट्रलायज जाले रिक्रुटमेंट. सो ते पावर काडटलो जाल्यार तुका हो कायदो अमेंड करपाक पडटा आनी कायदो अमेंड करून तो पावर आसा तो परत एबेन्सान दवरपाक पडटा. ते एक्ट एबेन्सान दवरपाक पडटा आनीक तो पावर परत डिपार्टमेंटाक दिवपाक पडटा. सो दीस इज द प्रायमा फेसिया एक्चुली वेर यू कॅन एक्चुली सापडटा एज अ सूत्रधार कोण तो. सो एज अ सूत्रधार
म्हणजेच गोंयचो मुख्यमंत्री आनी सीएमाक रिस्पॉन्सिबल धरता. सीएम इज द हेड प्लस हे सगळे कॅबिनेट मिनिस्टर जेणी हे अमेंडमेंट अलाव केले. नाव सम डिफेन्स दॅट आनी 3 फावटी अमेंड करून हे पावर डिपार्टमेंटा दिले. डिपार्टमेंट दिले म्हणजे हांव ते कंप्लीट करता. हे चड करून लोकांक कळपाक जाय. डिपार्टमेंटाक पावर दिवप म्हणजे आतां तुका रिक्रुटमेंट करपाक जाय, पेपर्स एडवर्टायज तूंच करता, नॉर्म्स तूंच डिसायड करता, म्हणजे RR जे आसता तूं डिसायड करता. तेजे नंतर तूं एग्जामीचो फार्स करता, एग्जामीचो पेपर सेट तूं करता, एग्जामीचें करेक्शनूय तूं करता, तेजे नंतर रिजल्टूय तूं करता. म्हणजे हितून ट्रान्सपरन्सी कशी उरतली. सो मिनिस्टर आनी तेजो डायरेक्टर हे तितून भितर शामील आसतात आनी तातूंतल्यान हें सगळें करप्शन थंयच्यान स्टार्ट जाता. आन्सर पेपर मॅन्युप्युलेट जातात. आन्सर पेपर थोडे ब्लँक सोडटात आनी तेजे नंतर ते टीक मारपाचें काम आसता तें डायरेक्टर स्वता करता. हें आमी कितलेशेच उदाहरणां त्या टायमार एक्सपोज केल्ली आशिल्लीं. इन रायटींग आमी दिल्लें आसा गव्हर्मेंटा कडेन हें करप्शन आनी कशें जाता. तेजे नंतर थोडो हें जाता म्हणून तेणी कितें करप, थोडे एजन्सीक अपॉयंट करप. सो पणजे जी पॉलिटेक्नीक आसा तेंकां एक तेजे प्रिंसिपलाक नंतर आमच्या भुरग्यांनी वचून घेराव घालून ताका आमी लॉक करून दवरलो. तेजे नंतर फर्मागुडयेची कॉलेज, तेजे नंतर डिपार्टमेंट. सो ह्यो जेन्ना एजन्सी जाता हे जेन्ना ट्रान्सपरन्सी दवरनात, जेन्ना पेपर सेटूय तूंच करता, पेपर करेक्टूय तूंच करता. कायदो कितें म्हणटा, पेपर सेटर वेगळो, पेपर कोणें सेट केलो तसो कळपाक जायना, पेपर करेक्शन आसता तो वेगळो करपाक जाय. हें सगळें कॉम्प्रमायज जाता कंप्लीट. ओके, कमिंग बॅक टू आतांचे सद्या गव्हर्मेंट टेक्स अ डिफेन्स वीच सिम्स टू बी वॅलीड की आमी केसी फायल केल्ले आसा प्रत्येकाचे. लिपोवंक जर दवरपाचें आशिल्लें, आमी जर इनवॉल्ड आशिल्ले, आमचे मनीस जर इनवॉल्ड आशिल्ले जाल्यार त्या मनशांचेर केसी करचे नाशिल्ले. खंयचे मनशाची केसी केल्या? एटलिस्ट आतां ज्यो सुमार जवळ जवळ आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग जवळ जवळ 19-20 पीपल ताणें अरेस्ट केल्ले आसा. ओके, भितर तांचे ऑफिस बेररांची नांवां आयिल्लीं आसा वीच यू ऑल नो पब्लिकली. 40+ केसीस फायल जाल्ले आसा, FIRs फायल जाल्ले आसा. ओके, भितर एक्स नंबर ऑफ पीपल आर अफेक्टेड, ते वेगळी गजाल. सो दीस सिम्स टू बी अ लार्जर स्कॅम वीच दे क्लेम तांणी अनर्थ केला, तांणी एक्सपोज केला. हें जें इन्वेस्टिगेशन म्हणटात तेंच व्हडलें स्कॅम. इन्वेस्टिगेशनाक कितें जालें, कितले तेणी पयशे कोणा कडेन दिले म्हूण सांगलें. एका सुद्दां जो एक्यूज आसा तेजे कॉल डिटेल्स पब्लीक केली. तो कोण कोणाक फोन करताले, कोणाचे फोन तेका येताले, कॉल डिटेल्स पब्लीक करपा लाय. हांव चॅलेंज करता, जो कोण क्लेम करता की हे आमी केला म्हणून क्लेम करता, आमी अरेस्ट केलो म्हणून जाता. समवन कॉलिंग समवन मिन्स तो इनवॉल्ड आसा तातूंत. सो फोन आमी दर एक फावटी 2 फावटी कोणाकूय कॉल करता ते कळटा. जेन्ना एक्यूज जो पयशे कलेक्ट करता, आतां म्हाका एक सांग, ह्याच लोकां कडेन पयशे घेवन कितें आयले? तुजे कडेन कित्याक येवना पयशे घेवन? म्हाजे कडेन कित्याक येवना पयशे घेवन? हाजे कडेन कित्याक पयशे घेवन येवना? हाजे कडेन कित्याक पयशे घेवन येना? ह्याच लोकां कडेन लोक पयशे, तेणी दुकान घातलेलें की तेणी अशें सांगलें की जॉब्स, गोवा जॉब्स फॉर सेल, आनी प्रायस लिस्ट लायलो ह्या जॉबाचे इतले पयशे म्हणून. तेणी सोशल मिडियाचेर पब्लिसिटी एडवर्टायज केल्लो, न्यूजपेपराचेर एडवर्टायज केल्लो ना. सो ह्या लोकां कडेन कितें आयले? ह्या लोकांची कनेक्शनां जे व्हडले मनीस आनी तेंचे कोण आसात, जे आमी खूब फावटी गॉडफादर जावं गॉडमदर जावं बाबा, कोण भाऊ, कोण काका, हे जितले सरकारा भितर बसलेले आसा तेंचे कडेन संबंदीत आशिल्ले लोक आसा. जो एक ऑडियो आवट जालो, जो आमचे पार्टीन जो आवट केलो की एक बायल डायरेक्ट विश्वजिताचें नांव घेता आनी विश्वजीत आपल्या कडेन कितलो क्लोज आसा म्हणटा आनी ते पयशे ती घेतात. अशें आनी कितले जाणां कडल्यान पयशे गेले. आनीक दुख्ख जाता, गणेश गांवकाराचो जर ऑडियो पळयलो जाल्यार तो कितें सांगता आपल्या कार्यकर्त्याक की तुका जॉब दिला ते आपल्याक मिनिस्टराक पयशे दिवपा पडले. म्हणजे एक आमदाराक सुद्दां जर आपल्या कार्यकर्त्याक जॉब दितलो जाल्यार मिनिस्टराक पयशे दिवपा पडटात. हे 2 ऑडियो तो ऑलरेडी इन पब्लीक डॉमेन आसा. आतां हे सगळे जे एक्यूज आसात तेंची कनेक्शनां धरलीं, पुलिसांनी इन्वेस्टिगेशन केली, त्यांचे कॉल डिटेल्स काढून धाडले, त्यांचे मोबायल फॉरेन्सिक टेस्टाक घातलो, त्यांच्या घराची वचून रेड घालून त्यांचे पेपर जावं कितें आशिल्ले ते जप्त केले ना. ती चेन सोदून काडली, हेंचो कोण आसा, लोकांनी हेंचे कडेन जॉब दिवप पयशे कित्याक दिले? कारण तेंचे पयलीं जे जॉब्स पयशे कोणें दिल्ले तांकां जॉब मेळ्ळे म्हणूनच कॉन्फिडन्स बिल्ड जालो
आनी तेंचे जे रिलेशन जो संबंद आसा, जो गॉडफादर गॉडमदर, जो बाबा, जो भाऊ, काका, चाचा, जे कोण आसा हांचे कडेन रिलेशन स्टाब्लीश जालें न्ही लोकां भितर, म्हणून तेंचे कडेन गेले न्ही. तेणी काय खंय दुकान घालून ते उकडे बसोना न्ही, एडवर्टायज कोणेच केलें ना की आपल्या कडेन जॉब आसा, आपल्या कडेन. सीएम म्हणटा आपूण अपील केला सगळ्यांक की हें कारण तेच्या नंतर सगळें जाल्लें. सीएमान जर एक्शन करून ह्या हेजेर जर डेफिनेटली जो सूत्रधार आसा हितूंतलो, जो पयशे घेवन जॉब दिता, तेका जर त्या दाखयेदोऱ्या कडेन जर पावल्लो जाल्यार जाता आसलें. आयज डिपार्टमेंटाचे जितले गव्हर्मेंट घेवन जॉब घेवन बसल्यात तितले हांव सांगता 70% लोकांनी जॉब पयशे दिवन जॉब घेतलेले आसा. तूं केदें एलिगेशन करता? आय मीन टू से इवन तुजे शेजारी लोक आसतले जे सद्या गव्हर्मेंटान आसतले 100% दिले तांणी पयशे दिले. सांगतात न्ही ते ओपनली सांगतात. तूं खंयचे हेजेर उलयता? तुजे पार्टीचे काय लोक आसतले जाणी हांगा थंय कोणाक सांगून जॉब केल्ले आसा तांणी पयशे दिले. 70% पार्टीचे क्लोज लोक आसा तांचे मेरिटाचेर जाल्ले आसा तांचे हांव म्हणटा 30% हांव तितून भितर तांकां सोडटा. तांकां आपल्या पार्टीचे आपले पार्टीचें म्हणणं हांव, आपले पार्टीचें म्हणणं घेवन दिले आसतले. तूं विचार. ओवरऑल 30% मेरिटाचेर जाला, 70% हांव मेरिटीचेर म्हणना. अच्छा, पयशे दिनासतना. सो नो मेरिट अकॉर्डिंग टू यू. मेरिटाचेर एकूय जावना. देर इज अ फ्रस्ट्रेशन न्ही. आयज यंगस्टरां भितर फ्रस्ट्रेशन कितें आयलां, पूण तें फ्रस्ट्रेशन रस्त्यार येना, तें फ्रस्ट्रेशन भायर सरना, ते भिल्ले आसात, ते भितात आमकां कित्याक ती भानगड, आमकां आपल्यालें करियर करपाक. हाजे पयलीं आमी प्रभाकर तिंबलेंचो इंटरव्यू केलो, जे स्वता टिचर आसा, म्हणजे रिटायर्ड टिचर आसा. यू आर ऑल्सो अ टिचर. खुबशे जाणांक खबर ना, याद नासतली. गिरीश इज ऑल्सो अ टिचर. तो स्कुलान वचपाचो आसा आपल्या तरी, पूण टिचर्स हॅव फेल्ड टू अवेकन स्टुडंट्स. आतां स्टुडंट मुवमेंट जायना, टीचर आपापले पळोवन ओग्गी रावता. डू यू एटलिस्ट एग्री विथ दॅट थॉट? कमले म्हाका दिसता लोकांक तो राग येवपाचो बंद जाला. कारण BJPचो सरकार येतकर तुका कोण रस्त्यार येवं तेका जावं कोण फायट करता तेका ते सप्रेस करता वॉयस. सो जो काँग्रेसी टायमार जो एक आशिल्लो की रस्त्यार येवन काँग्रेसीतून गाळी मारपाक शकतालो, मिनिस्टराक जाब विचारपाक शकतालो, तो कॉन्फिडन्स आयज लोकां भितरलो गेला, तो कॉन्फिडन्स युथां भितरलो गेला. सो यूथ आयज आसा जाल्यार कितें जावं कांय जावपाचें ना. सो ही एक फेलियर अशी जाला आमची. दॅट वी आर ऑल रिस्पॉन्सिबल फॉर इट. एज अ पॉलिटिकल लिडर, एज अ टीचर, येस आय एडमीट दॅट इट्स अ फेलियर. कित्याक आमी आमच्या तरणाट्यांक आमी सिटीजन करनात, आमी तांकां वोटर करतात. स्टुडंट मुवमेंट जायना. स्टुडंट्स मुवमेंट बिल्डच जावपाक शकना ह्या हेजेर. कारण तांकां डेमोक्रेसी ह्या हेजे ज्या तरेन डेमोक्रेटीक रायट तांकां आसा ते वंचीत जाल्ले आसा, ते फाटले घेतलेले आसात. आनी तातूंतल्यान जो विश्वास जो आसा की आमी रस्त्यार येवन फायट केलो जाल्यार आमकां न्याय मेळटलो. आयज तूं म्हाका सांग, खंयचे हेजे काँग्रेसी टायमार तुगेले 966 सारको जो प्रोजेक्ट आशिल्ले, जे एक एक इकॉनॉमीक झोन तयार जाल्ले, SEZ, लोक रस्त्यार येयले, विरोध केलो, लोकांनी सरकारान तो विड्रॉ केलो. रिजनल प्लॅन, लोक रस्त्यार येयले, लोकांनी प्रोटेस्ट केले, लोकांनी तो विड्रॉ केलो. सो असो एक तरी इशू दाखय जंय लोकांनी प्रोटेस्ट केलो आनी BJPच्या सरकारान तो विड्रॉ केलो. मेटा स्ट्रीप इज अगेन इट वॉज अ काँग्रेस. सो लोकांचो जो विश्वास आशिल्लो डेमोक्रेसीचेर की पीपल आर सुप्रीम, तो विश्वास आमी कायम राखलो. तितून भितर आमकां लुकसाणूय जालें, नो प्रॉब्लम. रिजनल प्लॅन स्क्रॅप करपाची कापास्ताद केली, SEZ स्क्रॅप करपाची कापास्ताद केली, कारण लोकांक नाका आशिल्लो. ते स्क्रॅप करपी CM सद्या BJPन आसा. तो सीएमान कित्याक केलें? सीएमाची दिगंबर कामतीची एकले दिगंबर कामतीक फ्री हँड दिलो. दिगंबर कामत केन्नाच करचो नाशिल्लो. आमचो जो हायकमांड मेटा स्ट्रीप स्क्रॅप करपी CM सद्या TMCन वचून रिटायरमेंट घेतला ताणें पॉलिटिक्स. बट आमची जी पार्टीची लिडर सोनिया गांधीची, हिका हांव सॅल्यूट करता. जेन्ना जेन्ना कसले हेजे प्रोटेस्ट जाताले, जेन्ना कंप्लेन तेजे कडेन पावताली, ती इमिजिएटली एक्ट करताली. कसलो इशू जावं, आमचो सरकार सुद्दां आसूं, शी इज टू एक्ट आनी शी सेईंग ना, तुमी लोकांचें आयकयात. तें नेतृत्व ना आयज नरेंद्र मोदीक कांय पडलेलें ना. नरेंद्र मोदीक दिसता गोंयांक अडानीक कितले प्रोजेक्ट आनी मेळपाक शकता, ह्या हेजेर नरेंद्र मोदीचो फोकस आसतलो. हांगसर विश्वजीत राणे त्यांच्या इलेक्शनाक कितले फंड थंय धाडटलो हो तेजेर. तूं गोंय कितें जावं, तुमी आतां महाराष्ट्रा इलेक्शनाक पळयलें तुमी, बाटिंगे तो काटिंगे कशें करून तेणी हो पॉलरायज करून
म्हणजे लोकांक विचार करपाचोय आनी त्या विशयाचेर आमी येता. आय एम नॉट कटिंग यू शॉर्ट, कारण महाराष्ट्र इलेक्शनाचेर म्हाका खरी डिबेट करपाक जाय आशिल्ली की वाय इट फेल्ड. सो माय लास्ट क्वेश्चन रायट नाव इज काँग्रेस 27 काँग्रेस किंवा खंयच्या ऑपोजिशन पार्टीज, आमी अगेन प्रभाकर तिंबले कडेन उलयताले, ते म्हणटा की लोकांक कॉन्फिडन्स दिसना की ह्यो ऑपोजिशन पार्टीज कडेन इतलें खंबीर नेतृत्व आसा की ती फुडली सरकार करूं शकता. ताका लागून लोकांचो विश्वास जो BJPचेर दवरला पळय तो कायम आसा आनी तो शिफ्ट जावपाक डिफिकल्ट जाता. दिस इज वॉट आय प्रेज्यूम. यू कॅन वॉच इज इंटरव्यू ऑल्सो लेटर. सो काँग्रेसी कडेन एक खंबीर नेतृत्व गोंयान अशें दिसना की ऑपोजिशन ऑल टुगेदर अशें दिसना की जो बाबा फुडें वचून सरकार घडोवंक शकता. नेतृत्व खंयच्यान येता? नेतृत्व वयल्यान येवपाक शकता, नेतृत्व सकल्यानूच येवपाक जाय. आनी नेतृत्व कसलें जाय? नेतृत्व हे खुबसो इंटेलिजंट जावं वो खूब पयशे आशिल्लो जावं जो खुबश्या लोकां कडेन हें करपाक शकता. नेतृत्व एकूच जाय. नेतृत्वा भितर विश्वास जाय की हो लिडर कॉम्प्रोमायज जावचो ना, ह्या लिडराक प्रायस टॅग ना, ह्या लिडराक कोण विकतो घेवपाक शकना. जेन्ना हो कॉन्फिडन्स लोकां भितर बिल्ड जातलो डेफिनेटली लोक त्या हेजेर लिडरशिपीचेर विश्वास दवरन लोकांक दिसपाक की आपलो आवाज कोण जावपाक शकता. आतां सद्या दिसता तुका आसा लिडर खूब आसा खूब लिडर, पूण तेणी तो विश्वास लोकां भितर निर्माण करपाक जाय की आमी मुख्यमंत्र्याचेर सुद्दां अगेन्स्ट फायट करपाक शकतात. जेन्ना राहुल गांधीन जेन्ना नरेंद्र मोदीचेर हल्लो सुरू केलो, ताका एक्सपोज करपाक कॉमेंट्स केलें, तेन्नाच आमची पार्लमेंटा इलेक्शनाक रिजल्ट इम्प्रूव जालो. कर्नाटकाक आमचे लिडरशिपीन BJPच्या मुख्यमंत्र्याक टार्गेट केलो आनी तेजी करप्शन एक्सपोज केली. तेन्नाच कर्नाटकाच्या लोकां भितर विश्वास येयलो, कॉन्फिडन्स येयलें की येस हो आमचो आवाज घेवन मुख्यमंत्र्या कडेन सुद्दां कॉम्प्रोमायज ना, फायट करता. तेलंगणाचे आमचे जे आतांचे मुख्यमंत्री आसा त्या मुख्यमंत्री जेन्ना तो लिडर आशिल्लो तेणें मुख्यमंत्र्याक कंप्लिटली एक्सपोज केलो लोकां भितर आनी तेजे सगळे इशू मुखार हाडले. सो लोकां भितर कॉन्फिडन्स येता, लोक तुजे फाटल्यान उबी रावपाक तयार जाता की हो कॉम्प्रोमायज जावपाक शकना. जेन्ना लोकांक दिसता की तुमी मुख्यमंत्र्याक जर टार्गेटूच करपाना, मुख्यमंत्र्याक आनी बाकीचे मिनिस्टर्स तांकां तुमी एक्सपोजूच करपाना, तेंचे कडेन तूं फायट करता अशी लोकांक दिसना, तेन्ना लोक तुजे बरोबर कितें येतले? लोक तूं खंय व्हरतलो, तुजे फाटल्यान येवपाक तूं खंय व्हरतलो हें लोकांक पयलीं कळपाक जाय. खंबीर नेतृत्व जाय. जेन्ना हे एक्सपोज स्ट्रॉंगली घेतलो म्हणजे तूं सरकाराक भिना हें जेन्ना तूं लोकांक दाखयतलो आनी सरकाराचेर हल्लो करपाक, सरकाराचें कितें वायट आसा तें वायट म्हणपाक तुका जर जेन्ना भंय दिसपाना तेन्ना नेतृत्व तुजे फाटल्यान येतलें. तर जॉबाचे स्कॅमा भितर तुका आनी एक सामकें एग्जाम्पल दिता, म्हणजे करप्शन खंयच्या लेवलार जाता कोणूय म्हणटा तेन्ना म्हाका चॅलेंज कर, हांव खंयच्याय लिडरा बरोबर डिबेट करपाक तयार आसा. गोंयांक रिक्रुटमेंट जाता आसतना कॉन्स्टिट्युशना प्रमाणे OBC SC ST रिजर्वेशन आसता आनी असो कायदो ना की गोंयांक OBC SC ST हो जनरल हितूंक येवपाक शकना, मेरिटाचेर येवपाक शकना, असो खंयच कायदो ना. तूं रिक्रुटमेंट जितलें जालां BJP टायमार सगळे रिक्रुटमेंटाचे लिस्ट काडून पळय, क्वचित तुका एक जावं दोन STचो जावं SCचो जावं OBCचो भुरगो जनरल लिस्टांक जॉब लागलेलो मेळटलो. म्हणजे कोणाकूय जर हे क्रॅक करपाक जाय करप्शनाचे जॉबाचे स्कॅम, हें म्हाजें एकूच उदाहरण जो इन्वेस्टिगेशन करता तेणें करचें की म्हणजे गोंयचो STचो भुरगो, ट्रायबल भुरगो जावं दलीत भुरगो जावं OBC भुरगो हो मेरिटाचेर येवपाचो लायक ना. मेरिटाचेर कितलेशेच भुरगे OBC SC STचे येतात, म्हणजे जनरल लिस्टांत कमीच कमी 50% जे मायज भुरगे हे OBC SC STचे आसपाक जाय आशिल्ले ते तुका मेळना. सो हें एक आनी अमेंडमेंट जे केलां ते दोनूच प्रकरणां जर मुखार व्हेलीं आनी हे जे सापडल्याक तेंचें जर कॉल लिस्ट एक्सपोज केलें आनी पुलिसांक जर इन्वेस्टिगेशन परत सारकें केल्लें जाल्यार म्हणल्यार पुलीस हे कशें इन्वेस्टिगेशन करतले? पुलीस फेर इन्वेस्टिगेशन करपाकूच शकना. तूं SITचें कितें जालें, लँड स्कॅमाचें कितें जालें? आज लँड स्कॅमाचेर खंय कितें आसा? कितले जाण पुलीस जाले? कितले जाणांचेर एविडन्स जाले? सगळे कॉम्प्रोमायज न्ही. SIT इटसेल्फ इज अ कॉम्प्रोमायज.
सो वॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम दिस गव्हर्नमेंट? एसआयटी केल्यारय तुम्ही कॉम्प्रोमाइज म्हणटा ते आणि दाखय रिझल्ट म्हणटा ते एसआयटी इज जस्ट आय वॉश. ओके. ज्युडिशियल कमिशन इज आय वॉश कंप्लीटली. ज्युडिशियल कमिटी देर शूड बी प्रोब अंडर द हायकोर्ट जज. आमी जो मागलेलो डिमांड हांवें स्टार्ट कित्याक केल्लो हेजेर नॉन रिटायर्ड हायकोर्ट जज. हांवें सांगलां की इट इज इन्क्वायरी ऑफ कमिशन और कमिशन ऑफ इन्क्वायरी एक्ट जो आसा तेजे अंडर इन्वेस्टिगेशन जावचें. मागीर ते CBIन करचें, ईडीन करचें, कोणेंय करचें, तेजे अंडर करचें. जे आनी ट्रान्सपरन्सी दवरची. आयज हांव चॅलेंज करता मुख्यमंत्र्याक की मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या एक्युजांचें कॉल लिस्ट पब्लीक करचें. हांव तोंड बंद करता. ओके. देव बरें करूं. सो गिरीशाचें जर तोंड बंद करपाचें जाल्यार कितें तें ताणें ऑप्शन दिल्लें आसा. हीज डिमांड्स यू हॅव टू फुलफील एंड देन द अटॅक वील स्टॉप. सो रायट नाव ते म्हणटा की जॉब स्कॅम आसा इट इज स्टार्टेड फ्रॉम BJP. तेजे पयलींचें जातालें म्हणटा की मेजॉरिटी आय एम मेकिंग इट लिटल क्लियर की मेजॉरिटी मेरिटाचेर वताले. एग्जाम पास जावन Exam रिटर्न स्टार्ट केले म्हणल्यार पयलीं एग्जाम पास. एग्जाम एग्जामी कडेन मॅनिपुलेशन करपाक काँग्रेस सरकार केन्ना वता. केन्ना ओवरऑल इंटरव्यूक येस आमी एग्री. ओके. देव बरें करूं. तुमी पळयतात हब एनकावंटर आनी खाशेली सिरीज आमी कॅश फॉर जॉब स्कॅमाचेर तुमचे मुखार हाडली. पळयत रावात गोवन.